सुटलेली नाहीये. समस्या सोडवण्याकरता जे आपले विज्ञानाचे विद्यार्थी आहेत ज्यांना विज्ञानामध्ये खरोखर इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मंच स्थापन करावा आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन जे आहे ते संशोधन जर आपण केलं तर आपलं नाव जे शाळेचं नाव इंटरनॅशनल शाळा म्हणून आपले प्रसिद्ध होईल. यामध्ये सर्वसामान्य काय काय आपल्याला करायचंय की पिण्याच्या पाण्यापासून जे रोग होत आहे ते थांबण्याकरता काय करावं लागेल आणि अशा पद्धतीचे संशोधन पाहिजे. 1 रुपया खर्च आला पाहिजे 100 रुपयाचा फायदा झाला पाहिजे. आतापर्यंत जे संशोधन अशी झाली 100 रुपये घालवून रुपये मिळवले नाही. अशा पद्धतीचे संशोधन आपल्याला करायचे नाहीये. आणि सध्या काय चाललेलं आहे हे दिसत नाही त्याला बघण्याकरता संशोधन चाललेलं आहे आणि ते दिसतंय त्याच्याकडं कुणीच बघायला तयार नाहीये. उदाहरणार्थ कशावर संशोधन व्हायला पाहिजे. कचऱ्याची समस्या, सांडपाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, वृक्षारोपण नाहीये, डिझेलची कमतरता आहे, त्याच्यानंतर विजेची कमतरता आहे. मेजॉरिटी हे प्रॉब्लेम आपले आणि याच्यावर सगळ्यांची भांडणं चाललेली आहे. हे सर्वसामान्यपणे प्रत्येक गाव प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शाळा जर हरित निर्माण झाली हरित म्हणजे हिरवी. आता हिरवी कशी होणार आहे नुसते हिरव्या चटाट्या हिरवी होणार आहे का नाही होणार आहे. चटाई हा सिंपल मॅटर आपण दिलेला आहे की या रंगाकडे पाहून आपण हिरवं करण्याचा प्रयत्न करणार आहे. हरित कोरेगाव धुमा म्हणजे ग्रीन कोरेगाव धुमा ग्रीन विलेज निश्चित नाही न्यू कन्सेप्ट. मग या कन्सेप्ट मध्ये काय करायचं आपल्याला फक्त मोकळ्या परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी झाडं लावायचे. कोणती 3 कामाच्या आजूबाजू झाडं लावायची नाही की ज्याच्यापासून डायरेक्ट आपला इन्कम सोर्स चालू झाला पाहिजे. त्या झाडाचा इतर फायदा होणारच आहे पण इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट झाडं आपल्याला लावायचे. त्याच्यामध्ये पोंगामिया पिनियाटा सायंटिफिक नेम आहे. पोंगामिया पिनियाटा म्हणजे काय करंज वृक्षाचे झाड. गेल्या अनेक वर्षापासून गावोगावी आपल्या खेडेगावांमध्ये हजारो करंज वृक्षाची झाडं होती परंतु ती दुर्दैवाने त्याचं काय महत्व हे सांगण्यातच आलं नाही. मग सांगण्यात आलं नाही एखाद्या गोष्टी जर आपल्याला थोडक्यात आपल्याजवळ एखादी गोष्ट आहे पण त्याचं महत्व काही माहित नाही आपण त्याला निग्लेक्ट करायला सुरुवात केली की जंगलात त्याचा उपयोग घर बांधल्या करता केला विविध कामा करता केला. तर आपण संशोधन कार्यामध्ये जास्त प्रमाणात आपण त्यामध्ये सहभागी व्हायचंय. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला फक्त शास्त्रीय संशोधनामध्ये भर द्यायचा आहे. त्याकरता लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या विज्ञानाला विचारायचं. अजून मधून दर आठवड्यातून एकदा शाळेत येत जाईल. जे काही विज्ञानाच्या समस्या असतील तुम्ही मला विचारायचं. अशा पद्धतीने आपण जर वागलो तर आपला देश हा हरित देश निर्माण होईल. त्यानंतर सुजलाम सुफलाम देश होईल. अशा ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.